जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना। तर आपण इत्रेल विषयात आता बोलणार आहोत। इत्रेल कसं, कधी आणि किती मारावं। इत्रेल मारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पानांची क्वालिटी अशी राहिली पाहिजे, एकदम स्ट्रॉंग ह्याच्यात झाली पाहिजे। जे आपण तानावरती दिलेली असते बाग, त्यावेळेस ह्या प्रकारे आपली पालवी झाली पाहिजे। हलकीशी पिवळसर पण होऊ शकते, तर आपल्याला पिवळसर न करता अशा प्रकारे जर झाली असेल तरी हरकत नाही आहे। पण आपण जे अगोदर पानांची साईज स्ट्रॉंग करण्यासाठी, पानांना जे कवळ्यापणातून पुढे जाण्यासाठी आपण जे काम केलेलं आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपली पालवी स्ट्रॉंग झाली पाहिजे। तर आपण त्याच्या अगोदर 0050 आणि बोर्डो वगैरे मारून किंवा अजून दुसरी काही औषधं असतील तर आपण ते मारून पानं स्ट्रॉंग केलेली असतात। तर ही अशा प्रकारची जर आपली पालवी असली तर आपल्याला इत्रेल 1 ते 1.5 प्रमाणात घ्यायला हवं आहे। 1 ते 1.5 मिलीच्या हिशोबाने घ्यायला हवे। जर जास्त हिरवी असतील पानं तर आपल्याला 1.5 ते 2 प्रमाण पण लागू शकतं। तर ते तुम्ही तुमच्या दुकानदारांना विचारू शकता की एखादा फोटो घेऊन जायचा आणि त्यांना दाखवलं तरी चालते। नसेल तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगतोय तर त्याच्या मार्फत पण तुम्ही इत्रेल मारू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवायचं ते आपली पानं स्ट्रॉंग असली पाहिजेत। जर पानं स्ट्रॉंग असली तर तुम्ही 1 ते 1.5 मिलीच्या हिशोबाने तुम्ही मारू शकता। आणि जर तुमची काही प्रमाणात पानगळ झाली असेल तर तुम्ही 1 ते 1.5च्या हिशोबाने मारू शकता। तर हे असा प्रकार आहे ह्याचा की इत्रेल मारायच्या अगोदर आपल्या झाडांची पानं स्ट्रॉंग झाली पाहिजेत। आणि तानावर दिल्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे, अजून रिपीट सांगतोय तुम्हाला मी, की आपल्या बागेत पानगळ नाही झाली पाहिजे किंवा फुटवा नाही फुटलेला पाहिजे रेस्ट पिरियडमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे। तर त्या हिशोबाने आपल्याला आपल्या बागेला ताण द्यायचा आहे आणि इत्रेल मारून टाकायचं। एवढंच आहे। इत्रेल मारताना त्याच्यामध्ये स्टिकर टाका फर्स्ट टाईमला, बाकीच्या स्प्रेला नाही टाकलं तर हरकत नाही, पण इत्रेल मारताना स्टिकर टाकलं तर चांगली गोष्ट आहे। आणि स्टिकर पण चांगल्या क्वालिटीचं तुम्ही वापरा। तर थँक्यू मित्रांनो। आपण आता पुढच्या भागांमध्ये अजून खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करूया। तुमच्याकडे काय आयडिया असतील तर तुम्ही मला सांगा। थँक्यू सो मच. एन्जॉय युअर टाईम.